ते ना खूप दिवसाने आपल्या आजीचा धाकटा भाऊ म्हणजे आपले ना बाबा भेटायला आले होते. बहिणीचं किती वय झालं ना तरी भावाचं आहे ना बहिणीविषयी प्रेम कधी कमी होत नाही. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आपल्या आजी आणि बाबा. बाबा मधून मधून आजीला नेहमी भेटायला येत राहतात. ते कसं राहतं माहिती का, बहिणीचं किती चांगलं झालेलं असो पण भाऊ आहे ना नेहमी तिची चौकशी विचारपूस करीत राहतो. आणि आजीचं एवढं प्रेम आहे ना, आजी पहिल्या आल्या आल्या पाणी दिलं आणि मग म्हणे पहिला चहा देते. आता आजीचा धाकटा भाऊ भेटायला आलाय म्हटलं आजीच्या आणि बाबांच्या रात्री 3-3 पर्यंत गप्पा चालतात. आणि या गप्पांमध्ये काय असतं की लहानपणी सोबत घालवलेले क्षण. आजी नेहमी सांगते की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मी याला पाटकुळ घेऊन फिरवलेलं आहे. आम्ही संग गाया चाललेले आहेत, गावऱ्या गोळा केलेल्या आहेत, रानात जायचो, कायऱ्या पाडायचो. आम्हा दोघांना ना एकमेकाचा एवढा लळा होता ना, विषयच नाही डायरेक्ट. आणि आजी म्हणे माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा हा मायाबरोबर सासरी आला आणि महिनाभर राहिला होता आणि जायचं नावच घेत नव्हता. खरं तर आहे ना या जुन्या माणसाला वेळ, पैसा, पाणी, स्वार्थ हे काही माहित नव्हतं.